मतांच्या राजकारणासाठी आणखी किती पातळी सोडणार? जिस तरह से एपीजे अब्दुल कलाम साहब बने उसी तरीके से ओसामा बिन लादेन एक टेररिस्ट बना, लेकिन क्यों बना? पैदा इसी को नहीं बना, वो समाज ने बनाया, वो छीड़ के बनाए। ऋता जितेंद्र आव्हाड आता ओसामा बिन लादेनचं कौतुक करतायत। लादेनला आतंकवादी समाजाने केलं म्हणतायत। जो रॅडिकल आतंकवादी होता, कारगिल युद्धात ज्याच्या लोकांनी भारतीय सैनिकांचा बळी घेतला, सामान्य भारतीय नागरिक आणि भारताच्या वीर जवानांचा वेळोवेळी बळी घेणाऱ्या पाकिस्तानात जो आश्रयाला असायचा, त्या लादेनचं कौतुक करायची वेळ जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीवर यावी का? तर तिथल्या देशविरोधी मुसलमानांचं लांगुल चालन करण्यासाठी, त्यांची एक गठ्ठा मतं मिळवण्यासाठी। यातून ऋता जितेंद्र आव्हाड यांची मानसिकता उघड झाली आणि आव्हाडांचीही। लादेन सारख्या आतंकवाद्याची तुलना डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी करून आपल्या देशाचा अपमान करताना लाज नाही वाटली? जनाची नाही निदान मनाची तरी ठेवा। याच ऋता आव्हाडांचे पती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही वर्षांपूर्वी चकमकीत मारल्या गेलेल्या इशरत जहांच्या घरी जाऊन सांत्वन केले होते। स्वकीयांविरुद्ध हा कौटुंबिक जिहाद आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारा। व्होट बँक पॉलिटिक्स साठी देशाच्या महाराष्ट्राच्या मातीशी एवढी बेईमानी? केवळ मतांच्या लाचारीसाठी बेताल वक्तव्य करून थोर व्यक्तींचा अपमान छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात कदापि चालणार नाही। या अपमानाबद्दल ऋता जितेंद्र आव्हाड यांनी समस्त देशाची, महाराष्ट्राची आणि डॉक्टर अब्दुल कलामांची माफी मागितलीच पाहिजे।